आणि आता मुंबईच्या दादरमधून एक ब्रेकिंग बातमी आहे। दादरमध्ये वाहतूक ठप्प झालेली आहे। दादर मेट्रो स्टेशन जवळील चौकात वाहतूक कोंडी झालेली आहे। गेल्या अर्ध्या तासापासून ही वाहतूक ठप्प झालेली आहे। चौकात बेस्ट बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी झालेली आहे। जेसीबीच्या साहाय्याने बस सरकवण्याचे काम सुरू आहे। दादर पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस यांच्या मदतीने काम सुरू आहे। दादरमध्ये वाहतूक ठप्प झाली आहे। दादर मेट्रो स्टेशन जवळील चौकात ही वाहतूक कोंडी झालेली आहे। गेल्या अर्ध्या तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे। चौकात बेस्ट बस बंद पडल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचे कळते। जेसीबीच्या सहाय्याने ही बस बाजूला करण्याचे काम सुरू आहे। दादर पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस यांच्या मदतीने हे काम केले जाते। तर दादरमधली दृश्य पाहतोय। दादर मेट्रो स्टेशन जवळ ही मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। बस बंद पडलेली होती आणि त्यामुळेच ही वाहतूक कोंडी झाली। आता सध्या जेसीबीच्या सहाय्याने बस बाजूला करण्याचे काम सुरू आहे। तर गेल्या अर्ध्या तासापासून ही वाहतूक कोंडी झालेली होती, मात्र आता ही बस बाजूला केली जाते आणि त्याच्यामुळे वाहतूक पुन्हा आता पूर्ववत होणार आहे।